आज आपण महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय जे शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमित होणार आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. थोडक्यात काय, महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याच्यात राज्यातील गरीब व गरजू कुटुंबियांना शासकीय जमिनीवर दिनांक 1/1/2011 पूर्वी केलेले निवासी अतिक्रमण आता कायदेशीर करता येणार आहे. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णयामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 40 आणि 51 आणि सरकारी जमिनीच्या विल्हेवाट नियम 1971च्या नियम 43 व 43 व 52 अन्वये घेण्यात आला आहे. आणि या निर्णयाचा फायदा कोणाला मिळणार आहे? 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी शासकीय जमिनीवर ज्यांनी घर बांधलेले आहे, आजही तिथे राहत आहे, अशा केवळ निवासी अतिक्रमणधारकांना याचा लाभ होणार आहे. ग्रामीण भागामध्ये गाव किंवा ग्रामपंचायत क्षेत्र किंवा शहरी भागामध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये या निर्णयाचा कोणाला फायदा मिळणार नाही. जे व्यावसायिक आहे, ज्याच्यामध्ये दुकान गोदाम कारखाना असतील त्यांना हे भेटणार नाही. किंवा 1/1/2011 नंतर जे अतिक्रमणधारक आहे किंवा परदेशी नागरिक आहे किंवा ज्यांना नदी नाले किंवा सार्वजनिक किंवा स्मशानभूमी, खेळाचे मैदान किंवा असे सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे किंवा धोकादायक क्षेत्रातील अतिक्रमण आहे किंवा न्यायालयीन वाद चालू अशा जमिनीवर अतिक्रमणाचा लाभ भेटणार नाही. यासाठी किती जमीन आपल्यास भेटणार आहे? 500 स्क्वेअर फूटपर्यंत कुठलाही मूल्य लागणार नाही आणि 500 ते 1500 स्क्वेअर फूट बाजार मूल्यापासून त्याला 10% रक्कम भरावी लागेल. पण 1500 स्क्वेअर फूटच्या वर, चौरस फूटच्या वर नियमित होणार नाही. त्याच्यातलं जे एक्स्ट्रा जागा असेल ते अतिरिक्त भाग काढून घेण्यात येईल. लक्षात ठेवा, एका कुटुंबांना संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच अतिक्रमण नियमित करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतील. उदाहरणार्थ आपला लाईट बिल, मतदार कार्ड, मालमत्ता कर पावती, ग्रामपंचायतमधील नमुना 8 नंबर उतारा, झोपडपट्टी किंवा घोषणासाठी अधिसूचना, उपग्रह सॅटेलाईटचे जे आपले फोटो काढलेले किंवा शपथपत्र लागेल की माझे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी अतिक्रमणधारक आहे आणि 1/1/2011 पूर्वी मी इथं राहत आहे. 1 वर्षापूर्वीचा शासकीय पुरावा. महत्त्वाची अटी: एका कुटुंबाला एकच लाभ भेटेल, म्हणजे एका पती पत्नी किंवा मुलांना जे अवलंबून फक्त त्यांना एकच अतिक्रमण नियमित होईल. जागा विकता येणार नाही. पुढील 5 वर्षे कुठल्याही प्रकारचे तुम्ही किरायाने किंवा त्याला विकता येणार नाही. दुसरा, बांधकाम फक्त निवासी असावे. उदाहरणार्थ तुम्ही अतिक्रमण केले आणि त्या ठिकाणी जर तुम्ही दुकान किंवा शॉप किंवा गॅरेज टाकले, त्याला 25% पट अधिक तुम्हाला रक्कम भरावी लागेल. आणि NOC ना हरकत प्रमाणपत्र. जर जागा रेल्वे किंवा महामार्ग किंवा विद्युत वाहिनी किंवा नदी नाळेजवळ असेल तर संबंधित विभागाची तुम्हाला NOC लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2026 पर्यंत आहे. त्यानंतर कुठलीही डेट वाढून भेटणार नाही. अर्ज कुठं करायचे? जर तुम्ही महानगरपालिका क्षेत्र आहे तर संबंधित वार्ड अधिकारीकडे करा किंवा तुम्ही नगरपालिका किंवा नगरपरिषद संबंधित असेल तर मुख्याधिकारीकडे तुम्ही अर्ज करू शकता. ग्रामीण भागात आहात तर तुम्ही ग्रामसेवक किंवा तहसीलदारकडे तुम्ही अर्ज करू शकता. आणि शुल्क 500 स्क्वेअर फीट कुठलंही शुल्क नाही आणि 1000 चौरस फूटपर्यंत 1000 रुपये आणि 1000 ते 1500 पर्यंत 2000 रुपये तुम्हाला शुल्क लागेल. अपात्र अर्जदारांना काय होईल? जर कोणी खोटी माहिती दिली किंवा नंतर उघडे झाले की अतिक्रमण नियमन रद्द होईल. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 53 आणि 30 दिवसाचे अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात येईल. आदेश न पडल्यास जबरदस्तीने ते निकासन होईल व अतिक्रमण काढण्याचा खर्च बी वसूल करण्यात येईल. नागरिकांसाठी महत्त्वाचा संदेश: हा निर्णय गरीब व गरजू कुटुंबासाठी एक सुवर्ण संधी मात्र आहे. तर मी सर्वांना विनंती करेल की 31 डिसेंबर 2026 पर्यंत, त्यामुळे वेळ न घालवता आपल्या भागातील ग्रामसेवक, तलाठी किंवा नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करा. अधिक माहितीसाठी किंवा मोफत मागणीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आणि मी सर्वांना सांगेल की ही संधी जी आपल्याला आली आहे, महाराष्ट्र शासनाने जे ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. जय हिंद.